श्री स्वामी समर्थ। ही एक चूक गुरुचरित्र वाचताना करू नका। गुरुचरित्र वाचता पण तरी फळ का मिळत नाही? कारण बहुतेक भक्त ही एक मोठी चूक कळत नकळत करतातच। तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्र वाचताना करायची ती एक चूक ज्यामुळे वाचनाचे संपूर्ण फळ नष्ट होते। तर गुरुचरित्र वाचताना फक्त शब्द वाचायचे नाहीयेत, ही सर्वात मोठी चूक करतात। फक्त शब्दांवरती लक्ष असतं पण तुमचं मन मात्र दुसरीकडेच असतं। डोळ्यांनी वाचतो पण मन दुसरीकडेच भटकत असतं। गुरुचरित्र हे एक कथा नाही, सामान्य पुस्तक नाही, ते गुरुकृपेचं जिवंत स्वरूप आहे। त्याच्यामुळे जर वाचताना तुम्ही मोबाईल हातात घेतला, घाई गडबड केली आणि फक्त पारायण पूर्ण करायचं आहे आणि आपल्याला वाचून पुस्तक पूर्ण संपवून टाकायचं आहे, ही ओढ मनामध्ये घेऊन जर तुम्ही हे करत असाल तर शब्द राहतात पण कृपा अजिबात येत नाही। अनेक भक्त म्हणतात की मी रोज गुरुचरित्र वाचतो तरी संकट जात नाही, मी रोज गुरुचरित्राचं सगळ्या ओवी म्हणतो किंवा मी रोज गुरुचरित्राचे एवढे अध्याय वाचतो तरी मला त्याच्यातून फलश्रुती भेटत नाही, माझ्या मागचे संकट आहेत ते जात नाहीत। कारण गुरुचरित्र हे मनानं वाचायचं असतं, फक्त तोंडाने वाचायचं नसतं। मग ते पठण करण्याची योग्य पद्धत काय आहे? तर वाचण्याआधी गुरुचरणांना नमस्कार करायचा आहे, म्हणजे तुम्ही जे गुरु आहेत तुमचे त्यांना वंदन करायचं आहे। मनात एकच भावना आहे की हे गुरुदेवा मला मार्ग दाखवा। आणि तुम्ही हे 5 मिनिटे जरी वाचलं किंवा 1 अध्याय वाचला, 2 अध्याय वाचला किंवा 3 अध्याय जरी वाचले ना तरी ते पूर्ण मन लावून वाचायचं आहे। तुमचं मन इकडे तिकडे कुठेच भटकू द्यायचं नाही आहे। जे वाचताय त्याच्यावरतीच पूर्ण लक्ष केंद्रित करून तुम्हाला ते वाचायचं आहे आणि त्याच्यामध्ये नक्की काय सांगितलंय, त्या जे अध्याय तुम्ही वाचताय त्याच्यामध्ये तुम्ही काय पठण करताय, तुम्ही काय वाचताय ते तुम्हाला समजलं पाहिजे। एवढं केलं तरी गुरुकृपा सुरू होते, तुम्हाला त्याचं फळ भेटतं। गुरुकृपेविन नाही तरणोपाय, गुरुकृपा होता सर्व सुख लाभ होय, ही ओवी त्याच्यासाठीच म्हणली गेलेली आहे। तर आजपासून गुरुचरित्र वाचताना शब्दांपेक्षा भावना मोठी ठेवा। गुरु तुमचा भाव पाहतात, वेळ नाही पाहत। श्री स्वामी समर्थ।